मित्रांनो, माझं नाव सागर आहे. मी सुरत, गुजरातमध्ये राहतो. माझी एक खास मैत्रीण होती. तिचं नाव रिया होतं. ती खूप सुंदर होती. आम्ही लहानपणापासून एकत्र शाळेत शिकत होतो. आमची मैत्री खूप जवळची होती. ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मी 12वीत शिकत होतो. आमच्या घराजवळ आणखी एक मुलगा राहायचा. त्याचं नाव करण होतं. करण माझा चांगला मित्र होता. रियाला तोही माहीत होता. एकदा करणने रियाला प्रपोज केलं, पण त्यावेळी रियाने काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, सागर, करण कसा मुलगा आहे? मी हसत म्हणालो, खूप चांगला आहे, मनानेही चांगला आहे. आम्ही बोलतच होतो तेवढ्यात करण तिथे आला. त्याला पाहताच रिया थोडी शांत झाली आणि बाजूला उभी राहिली. करण मला म्हणाला, अरे, तुझा आणि तिचा काही चक्कर तर नाही ना? मी हसत म्हणालो, नाही रे, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. ती तुझ्याबद्दलच विचारत होती. मी तुझी खूप तारीफ केली. हे ऐकून करण खूप खुश झाला. काही दिवसानंतर करण आणि रियाचं प्रेम वाढलं आणि काही वर्षांनी त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतरही आमची मैत्री कायम राहिली. मी त्यांच्या घरी ये जा करत असे, पण माझ्या मनात कधीही तिच्याबद्दल चुकीचा विचार आला नाही. नंतर काही कारणाने ते दोघे दुसऱ्या शहरात राहायला गेले. लग्नाला साधारण 3 वर्षे झाली असतील. त्या काळात मी एका मित्राच्या लग्नासाठी त्या शहरात गेलो होतो. तिथे असताना मी रियाच्या घरी भेटायला गेलो. त्या दिवशी रियाने मला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे मी पूर्णपणे थक्क झालो. ती शांत आवाजात म्हणाली, सागर, मला लहानपणापासून तुझ्यावर प्रेम होतं. मी अवाक झालो. मी तिला म्हणालो, रिया, तू लग्नानंतर 3 वर्षांनी मला हे काय सांगत आहेस? ती माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यात अनेक वर्षाचं दडपलेलं काहीतरी होतं. त्या क्षणी वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. अचानक ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळ्यात भावनांचा पूर होता. तिने मला पापी दिलं. त्या क्षणी माझ्या मनातही अनेक भावना जाग्या झाल्या. इतक्या वर्षाची मैत्री, आठवणी, न बोललेले शब्द, सगळं काही एकदम समोर आलं. आम्ही दोघे काही क्षण शांत उभे राहिलो. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, सागर, आयुष्य कधी विचित्र वळण घेतं. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. जुन्या आठवणी काढत राहिलो. कधी हसत, कधी भावूक होत. त्या संवादात काही क्षण असे आले होते जिथे आम्ही एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. जणू अनेक वर्षांपासून मनात साठलेला भाव आता बाहेर येत होता. त्या क्षणी माझ्या मनात ही भावना दाटून आल्या. मग आम्ही दोघे सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या रात्री मी जीवनातच रंगाच्या 5-7 पिचकाऱ्या सोडल्या होत्या. पण त्या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट स्पष्ट होती. आम्ही दोघंही आयुष्याच्या एका अशा वळणावर उभे होतो. काही महिन्यांनी रियाचा फोन आला. तिच्या आवाजात आनंद आणि थोडी घबराट भावना होती. ती म्हणाली, सागर, माझ्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मी थोडा शांत झालो. 9 महिन्यानंतर जेव्हा मी पुन्हा तिच्या घरी गेलो तेव्हा ती आपल्या छोट्या बाळाला हातात घेऊन बसली होती. त्या बाळाला रियाच्या कुशीत पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. 9 महिन्यापूर्वीची ती रात्र, तो पाऊस आणि आमच्यातलं ते न बोललेलं नातं, सगळं काही एका क्षणात डोळ्यासमोरून गेलं. बाळाचे डोळे, त्याचे ठेवण कुठेतरी मला ओळखीची वाटत होती. सागर, बघ ना, अगदी तुझ्यासारखाच दिसतोय ना? रिया हसली, पण तिच्या हसण्यात एक प्रकारची गूढता होती. बाजूलाच करण उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर बाप झाल्याचा आनंद होता की दुसरंच काही, हे मला समजत नव्हतं. अभिनंदन करण, अभिनंदन रिया, मी कसंबसं म्हणालो. पण माझ्या मनालाच माहिती होतं की इथून पुढे आयुष्याची ही सरळ रेषा आता कायमची वाकडी होणार आहे. पुढचे काही महिने मी स्वतःलाच कामात झोकून दिलं. पण रियाचे फोन येणे थांबले नाही. तिचे फोन आता प्रेमाचे राहिले नव्हते. तिच्या आवाजात आता एक प्रकारची दहशत आणि आधार जाणवू लागला होता. एके रात्री 2 वाजता रियाचा फोन आला. ती फक्त एवढंच म्हणाली, सागर, करणला सगळं समजलंय. तो आता घरी नाही. कदाचित तो तुझ्याकडे निघालाय. सांभाळून राहा. आणि फोन कट झाला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुरतच्या त्या शांत रात्री मला बाहेर गाडीचा आवाज ऐकू आला. मी खिडकीतून पाहिलं. करणची गाडी माझ्या घरासमोर उभी राहिली. तो गाडीतून उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी दार उघडलं. काय झालं करण, एवढ्या रात्री? मी विचारलं. करणने मला जोरात ढकललं आणि आत शिरला. त्याने ती बॅग सोफ्यावर टाकली. सागर, आपण मित्र होतो ना, मग रियाने हे का केलं? त्याने बॅग उघडली. आत काही कपडे आणि लाल रंगाचा माखलेला एक चाकू होता. माझ्या मनात धडधड वाढली. करण, हे काय आहे? तिने कुणाचा तरी खून केला आहे सागर, आणि ती म्हणते की तिने हा आपल्या बाळाच्या भविष्यासाठी केलं आहे. तिला वाटतंय की कोणीतरी तिला आरी घेत होतं. करण रडायला लागला. 2 दिवसानंतर मला समजलं की ज्या शहरात रिया राहते तिथे एका खाजगी डिटेक्टिव्हचा खून झाला होता. तो डिटेक्टिव्ह रिया आणि माझ्या नात्याबद्दल पुरावे गोळा करत होता असं कळालं. पण प्रश्न हा होता की रियाला हे कसं समजलं आणि तिने स्वतःच्या हाताने खून केला की कुणाकडून तरी करून घेतला. मी तडक रियाच्या घरी गेलो.
करण ऑफिसला गेला होता. रिया शांतपणे बाळाला दूध पाजत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या खुनाचा किंवा दहशतीचा लवलेशही नव्हता. रिया, तू हे काय केलंस? करणने मला तो चाकू दाखवलाय, मी ओरडलो. रिया शांतपणे उठली, बाळाला पाळण्यात ठेवलं आणि माझ्याकडे वळून म्हणाली, सागर, तुला खरोखर वाटतं का की मी इतक्या कच्च्या मनाची आहे? तो चाकू मी मुद्दामून करणला दिसू दिला कारण मला पाहायचं होतं की तो तुझ्याकडे येतो की पोलिसांकडे. म्हणजे तू तुझ्या पतीची परीक्षा घेत होतीस? नाही सागर, मी आपल्या अस्तित्वाची लढाई लढते. ज्या डिटेक्टिव्हचा खून झाला त्याला मी नाही तर खुद करणनेच कामाला लावलं होतं. करणला आधीपासून संशय होता. तो तुझ्याशी मैत्रीचं नाटक करत होता जेणेकरून तो तुझ्याकडून कबुली घेऊ शकेल. माझं डोकं चक्रावून गेलं. इथे कोण खरं बोलत होतं आणि कोण खोटं? करण माझा मित्र होता की शत्रू? आणि रिया ती माझी प्रेयशी होती की एक सराईत गुन्हेगार? काही दिवसांनी करण बेपत्ता झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. संशयाची सुई सहजच माझ्याकडे आणि रियाकडे होती. पण रियाने असे काही पुरावे सादर केले की करण स्वतःच डिप्रेशनमध्ये होता आणि घर सोडून गेला असं चित्र निर्माण झालं. एके दिवशी मला रियाच्या घरात एक गुप्त कपाटात काही कागदपत्रे सापडली. ते वाचून माझे हात थरथर करायला लागले. रियाने गेल्या 3 वर्षापासून एक डायरी लिहिलेली होती. त्यात तिने लिहिलेलं होतं, सागरला वाटलं की मी त्याच्यावर प्रेम करते. करणला वाटलं की मी त्याची पत्नी आहे. पण खरं तर हे दोघेही माझ्या आयुष्यातील फक्त प्यादे आहेत. मला फक्त एवढंच गोष्टी हवी होती, एक असं बळ जे भविष्यात या दोघांचाही संपत्तीचा वारस असेल आणि ज्यावर फक्त माझा अधिकार असेल. तिने त्या डायरीत पुढे असं लिहिलेलं होतं की तिने हळूहळू करणला मानसिकदृष्ट्या आजारी पाडण्यासाठी त्याच्या जेवणातून औषध द्यायला सुरुवात केली होती. आता मी पूर्णपणे अडकलेलो होतो. जर मी पोलिसांकडे गेलो तर रियाने माझ्याविरुद्ध अशा प्रकारे पुरावे रचले होते की खुनाचा आरोप माझ्यावरच आला असता. आणि जर मी गप्प बसलो असतो तर मी एका खुनी महिलेचा साथीदार बनलो असतो. एका रात्री रियाने मला जेवायला बोलावलं. वातावरण खूप रोमॅन्टिक होतं, पण माझ्या मनात मृत्यूची भीती होती. सागर, आता आपण कायमचे एकत्र राहू शकतो. करण कधीच परत येणार नाही, ती हसत म्हणाली. तू त्याला मारलंस का? मी विचारलं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक थंड हास्य दिलं. मी का मारू? तो तर अजून जिवंत आहे, पण अशा जागी जिथून तो कधीच बाहेर येऊ शकणार नाही. तितक्यात घराची बेल वाजली. बाहेर पोलीस होते. मी सुटकेचा निश्वास टाकला की आता सगळं संपलं. पण पोलीस आत आले आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे डोळे पांढरे झाले. पोलीस अधिकारी म्हणाले, मिस्टर सागर, आम्हाला करणचा मृतदेह तुमच्या सूरजच्या घरामागे बागेत सापडला आहे आणि तुमच्या गाडीच्या डिकीत आम्हाला तो लाल रंगाने माखलेला चाकू मिळाला आहे. तुम्हाला अटक करण्यात येत आहे. मी रियाकडे पाहिलं. ती बाळाला घट्ट धरून रडण्याचं नाटक करत होती. सागर, तू असं कसं करू शकतोस? माझ्या पतीला का मारलंस? माझ्या लक्षात आलं की ज्या रात्री करण माझ्या घरी चाकू घेऊन आला होता तेव्हाच त्याने किंवा रियाने तो चाकू माझ्या गाडीत लपवून ठेवला होता. ज्याला मी माझा मित्र समजत होतो आणि जिला मी माझं प्रेम समजत होतो, त्या दोघांनी मिळून मला या जाळ्यात अडकवलं होतं की कदाचित रियाने त्या दोघांना संपवण्याचा प्लॅन आखला होता. जेव्हा पोलीस मला घेऊन जात होते तेव्हा रियाने माझ्या कानात येऊन एकच वाक्य उच्चारलं, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. सागर, तुला खरोखर वाटतं का हे बाळ तुझं किंवा करणचं आहे? हे बाळ तर त्या डिटेक्टिव्हचं आहे ज्याचा खून झाला. कारण मला कुणाचंही प्रेम नको होतं, मला फक्त तुमची सत्ता हवी होती. मित्रांनो, पुढे या कथेत इतकं काही घडणार आहे की ते ऐकून तुम्ही नक्की विचारात पडाल. जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर लगेच कॉमेंटमध्ये भाग 2 असं नक्की लिहा. आणि हो, जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओला 100 लाईक्स मिळाले तर मी फक्त 2 दिवसात भाग 2 घेऊन येणार आहे. म्हणून लगेच लाईक करा आणि तुमची उत्सुकता कॉमेंटमध्ये नक्की दाखवा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.